इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिका आता ग्रॅव्हिटी बॉम्बचा वापर करणार आहे। या ग्रॅव्हिटी बॉम्बमुळे इमारती, गाड्या, बंकर्स उद्ध्वस्त करण्याची योजना आहे। ग्रॅव्हिटी बॉम्ब वापरण्याचा निर्णय अमेरिकेने का घेतलाय जाणून घ्या रिपोर्टमधून। इराणवरील हल्ल्यामध्ये अमेरिका डागणार ग्रॅव्हिटी बॉम्ब। इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण असल्याचा अमेरिकेचा दावा। थेट इराणच्या डोक्यावर बॉम्ब फोडणार अमेरिकेची विमानं। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये। नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक शस्त्रास्त्र वापरून एकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी दोन्ही बाजू सोडत नाहीयेत। अशात अमेरिकेने एक मोठी घोषणा केली आहे। अमेरिका आता या युद्धात ग्रॅव्हिटी बॉम्बचा वापर करणार आहे। आतापर्यंत स्टँड ऑफ ॲम्युनिशन अर्थात शत्रूच्या हद्दीत न घुसता शत्रूची ठिकाणं उद्ध्वस्त करणारी शस्त्रास्त्र वापरली गेली। मात्र आता शत्रूच्या हद्दीत घुसून थेट हल्ला करणार असं अमेरिकेचे युद्ध मंत्री पीट हेगसेथ यांनी सांगितलंय। And now, with complete control of the skies, we will be using 500-pound, 1,000-pound, and 2,000-pound GPS and laser-guided precision gravity bombs, of which we have a nearly unlimited stockpile. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणची एअर डिफेन्स यंत्रणा कोलमडल्यानं आता इराणचं आकाश आमचंच आहे असं हेगसेथ सांगतात। थोडक्यात आता अमेरिका इराणच्या डोक्यावर बॉम्ब वर्षाव करणार। पण हे ग्रॅव्हिटी बॉम्ब प्रकरण आहे तरी काय? तर ग्रॅव्हिटी बॉम्ब्स विमानातून टाकल्यानंतर फक्त पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, विमानाची गती, उंची आणि वाऱ्याची दिशा यांच्या जोरावर लक्ष्यावर जाऊन आदळतात। फ्री फॉल बॉम्ब किंवा अनपावर्ड म्युनिशन असंही ग्रॅव्हिटी बॉम्बचं नाव आहे। यात स्वतःचं इंजिन किंवा प्रोपेलिंग सिस्टीम नसते। अमेरिकेच्या ग्रॅव्हिटी बॉम्बमध्ये JDM किंवा जॉईंट डायरेक्ट अटॅक म्युनिशन किट, त्यामुळे बॉम्ब लक्ष्यापर्यंत पोहोचणं शक्य होतं। अमेरिका 250 किलो, 500 किलो, 1000 किलोचे प्रिसिजन ग्रॅव्हिटी बॉम्ब वापरणार आहे। 250 किलोचा बॉम्ब हलके टार्गेट्स, वाहनं, रडारसाठी वापरले जातात। 500 किलोचा बॉम्ब मध्यम मजबूत इमारती, कमांड पोस्ट उडवण्यासाठी वापरला जाणार आणि 1000 किलोचा बॉम्ब बंकर बस्टर, खोल खणलेल्या सुविधा नष्ट करण्यासाठी वापरला जाणार। पण अमेरिका अचानक स्टँड ऑफ ॲम्युनिशन वापरण्याऐवजी शत्रूच्या हद्दीत घुसण्याचा धोका का पत्करते? इराणच्या क्षेपणास्त्रांसमोर आपली लढाऊ विमानं अमेरिकेला का पाठवायची आहेत? हा जो ग्रॅव्हिटी बॉम्ब आहे तो सक्षम आहे, कारण तुमची आता एअर सुपेरियरिटी निर्माण झालेली आहे आणि ते आता अत्यंत कमी किमतीमध्ये तेच काम करू शकतं की जे मिसाईल्स करतायत। तर अशा पद्धतीने अमेरिका एका लंब्या युद्धाकरता तयारी करत आहे, ज्यामध्ये जेवढी टार्गेट्स इराणमध्ये असतील, मग ती अंडरग्राऊंड असतो की डोंगराच्या आत लपवलेली असो वगैरे, तर ही ती पूर्णपणे बर्बाद करतील। तर लंब युद्ध लढण्याकरता आणि खर्च कमी करण्याकरता या ग्रॅव्हिटी बॉम्बचा वापर हा केला जातो आहे। या ग्रॅव्हिटी बॉम्बचा आमच्याकडे अमर्याद साठा आहे असं अमेरिका म्हणते। दुसरीकडे इराण हार मानायला तयार नाहीये। थोडक्यात आखातातल्या युद्धात शस्त्रास्त्र बदलतात, विध्वंस अजूनही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।